आज आहे 19 फेब्रुवारी। जय शिवराय मित्रांनो, आज तुम्हाला कळलं असेल की आज मी काय बोलणार आणि कुठं जाणार। आता आपण चाललोय उल्हासनगर मध्ये महाराज गावात। आता आपण आलेलो आहे महाराज गावामध्ये आपल्या पहिल्या पॉईंटवर गावदेव मंदिरच्या इथं। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण यांनी असं नियोजन साजरा केलेला आहे। तर आपण पहिले दर्शन घेऊ, मग तुम्हाला सांगतो मी यांच्याबद्दल। मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण यांनी असं नियोजन साजरं केलेलं आहे। तर आपण बघू शकतो की गेले मी 4-5 वर्षापासून यांच्या मंडळाला 10 वर्ष झाले, पण मी 4-5 वर्षापासून बघतोय की आपल्या महाराजांच्या इतिहासाबद्दल हे लोक हर वर्षी काही ना काही असं युनिक दाखवत राहतात आणि असं हर एक चौकात साजरे केले पाहिजे आपले शिवजयंती। तर आता आपण जाऊ नेक्स्ट पॉईंटवर। तर भावांना आता आम्ही इथून निघालोय, तर दुसरीकडे जातो आता महाराज गेटपाशी आपण आधी नाही ते शिवजयंती सोहळा साजरा करतात, तर तिथं चाललोय। तर त्याला तुम्हाला दाखवतो पुढे। मित्रांनो आता आपण आलेलो महाराज गावात। तर आम्ही महाराज म्हणून आता मी इथं ब्लॉग बनवत होतो, तर हे लोक माझे सत्कार करतात, म्हणजे असं मनाला शांत वाटते। आपल्यातले आपुलकी माणसं भेटता येतात। कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। आता आपण महाराजच्या गेटपाशी महाराजच्या गेटच्या समोर असेल की आम्ही महाराज म्हणून एवढं मोठं सोहळा साजरा करतात शिवाजी महाराजांचा। आपण यावर्षी पण आलो इथं। हर वर्षी 5-6 वर्ष झाले मी बघतोय की हे लोक पण मोठं असं महाराजांचा सोहळा साजरा करतात आणि प्रत्येक चौकात सोहळे साजरे झालेच पाहिजे आपल्या महाराजांचे। कारण महाराजांनी आपल्याला लई काय दिलं आहे। आपण 365 दिवस तरी आपण आपल्या महाराजांचे सोहळे साजरे केले ना, तरी आपण आपल्या महाराजांचे उपकार कधीच करू नाही शकणार। तसं ह्यावर्षी पण यांनी म्हणजे असं युनिक असं काहीतरी दाखवलं आहे। हर वर्षी हे लोक युनिक काहीतरी दाखवत राहतात आणि तसंच आपण इथं आलेलो, तर यांनी आपला सत्कार विस्कार पण केला। आता असे आपले 2 पॉईंट कव्हर झालेले आहेत, तर माझ्या मनाला खूप शांतता भेटलेली आहे। आपण नेक्स्ट पॉईंटला आपण आलेलो, तर त्यांनी माझा सत्कार सुद्धा केलेला। धन्यवाद, तुम्ही माझा सत्कार केला। मी एवढा मोठा म्हणजे ब्लॉगर पण मी आता ब्लॉगिंग बनवायला चालू केलं आहे। तर तुम्ही पण बनवायला चालू करा की तुम्हाला असं सपोर्ट करणारे लई जण भेटतील, जसं यांनी माझा सत्कार करून मला सपोर्ट केला। तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल। तर आता आपण असे युनिक ब्लॉग बघण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो नक्की करा। तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला। मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे।